हाय हॅलो, खूप झाला मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत करतो एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. कारण पाऊस पडला थोडंसं 2 दिवस, आता लगभग झाली आपली सुरुवात. आपल्याला झाडं लावायची यंदा भरपूर प्रमाणात. गेल्या वर्षी देखील आपण खूप सारी झाडं लावली होती, पण यंदा देखील आपण एक मोठा संकल्प केला आहे आणि आपल्या जोडीला छोटी टीम देखील येणार आहे झाडं लावायला. तर चला तुम्हाला दाखवतो आपण आज कसली झाडं लावतोय आणि कुठे झाडं लावतोय. तर आपल्याला एक भेट म्हणून दिलेलं आहे पिंपळाचं झाड, आणि पिंपळाच्या झाडासोबतच रुजलेलं आहे एक धोत्र्याचं झाड देखील आपण लावणार आहोत. माझ्या गावाच्या बाहेरील बाजूस जिथे स्मशानभूमीच्या जवळ थोडीशी जागा आहे, आणि त्या गावच्या जागेत आपण लावणार आहोत ही काही झाडं. आपण दरवर्षीप्रमाणे यंदाही संकल्प केलेला आहे, आणि आज मात्र आम्ही दोघंच असणार आहोत. परंतु पुढच्या वेळेस पूर्ण गाव येईल तेव्हा गावाचा व्हिडिओ देखील तुम्ही नक्कीच बघा. तर मित्र तुम्हाला अजून एका व्यक्तीची ओळख करून देईन. हा आहे योगेश. हा आपल्यासोबत आज झाडं लावणार आहे आणि नेहमीच असतो आमच्यासोबत. तुम्हाला जर कंटिन्यू राहिलं तर ब्लॉगिंग तर तुम्हाला पाहायला मिळेल, कारण उत्तम म्युझिक, त्याला म्युझिकची खूप आवड आहे. खूप उत्तमरित्या पियानो प्ले करतोय आणि तुम्हाला देखील मधुर संगीत ऐकायला मी एक दिवस नक्कीच दाखवेन योगेश यांची कलाकृती. परंतु आज आपण आलो आहे, पोचलो आहे फायनली आपण स्मशानभूमीजवळ. तर ह्या ठिकाणी झाडं लावण्याचा उद्देश म्हणजे गावाबाहेर ही जागा आहे, आणि ह्या ठिकाणी जर कोणाचं दुःखद काही होते तर या ठिकाणी उभं राहण्यासाठी सावलीसाठी पर्याय नाही. हा पाहू शकता, आम्ही वड लावला होता गेल्या वर्षी, परंतु मी बाहेर असतो आणि मग एक आठवडा थोडा बाहेर होतो, एक आठवडाभर कंटिन्यू पाणी देऊ शकलो नाही, आणि ह्या वडाने मात्र प्राण सोडले. आणि त्याच ठिकाणी पुन्हा एकदा त्याच ठिकाणी आपण आता हा पिंपळ लावणार आहोत. खूप मशागत करावी लागते. आता ही खारी जमीन आहे आणि ह्या खार भागात त्यांना दैनंदिन पाणी टाकावं लागतं. एक दिवस आड त्यांना पाणी द्यावं लागतं, आणि वर्षभर मी त्यांचा प्रयत्न केला पाणी देण्याचा, परंतु नाही, त्या वडाला आपण वाचवू शकलो नाही. त्याच ठिकाणी आता आपण पुन्हा एकदा ह्या पिंपळाला लावतोय. ह्या पूर्ण कार्यक्रमात माझ्यासोबत माझं पूर्ण गाव असते. प्रत्येक क्रिकेट टीम ज्या वेगवेगळ्या आहेत, अनेक जण जी रिटायर्ड लोक आहेत अशा लोकांचा देखील माझ्यासोबत सहभाग असतो आहे. मी कधी ॲब्सेंट राहिलो तर ते देखील पाणी आलीपालीने पाणी घालतायत, आणि गावासाठी प्रत्येकजण संघर्ष करतो आहे. आम्ही आज कोणाला न सांगता दोघंच निघून आलो आहे. पुढच्या वेळेस तुम्ही पुढील ब्लॉग बघाल तर तुम्हाला पाहायला मिळेल. आम्ही लवकरच एक वृक्षारोपण ह्या परिसरातच अजून एक घेणार आहोत, जिथे तुम्हाला पूर्ण माझ्या गावाचा सहभाग पाहायला मिळेल. कारण सर्वच असतात, सोबतीने असतात, परंतु आज आम्ही ह्या दुपारच्या सत्रात आलो आहे. कारण एक झाड हे होतं, हे थोडंसं वाटलं मला की लवकर लावून घ्यावं, म्हणून आम्ही आज कोणाला न सांगता आलो आहे. फायनली आपण पाहू शकता अशा तऱ्हेने एक खड्डा आपण खोदला आहे. गाव आमचा एकत्र असतो, गावाची एकी ह्या वृक्षारोपणामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. परंतु प्रत्येक कार्य जे गावकरी एकत्र येऊन करायला हवं तसे गावकरी एकत्र येतात. अनेक समस्या असतील, लाईटच्या समस्या, पाण्याच्या समस्या, किंवा अजून अनेक अशा भेटणाऱ्या समस्या, त्याला गावकरी सर्वजण एकत्र येऊन सामोरे जातात, आणि सर्वजणांची एकी जर असली तर अनेक कार्य कशी सुलभ होतात हे तुम्हाला चांगलाच प्रत्यय असेल. अनेक लोकांना आमच्या गावाची एकी बघून जलायला होतं, काही कारण नवल वाटतं की गावकरी एकत्र येऊ शकत नाही किंवा त्यांना जमवू शकत नाही. परंतु पहा, जर तुम्हाला खोटं वाटत असेल तर नक्कीच पहा पुढचा तुम्ही ब्लॉग. आणि झाड जे आहे पिंपळाचं ते आम्ही प्रयत्न करतो. अनेक जण आम्हाला सल्ला देतात, काही लोकांची पिंपळाचं झाड स्मशानभूमीजवळ लावू नको, कारण गावचा परिसर आहे. तुम्ही समजू शकता की भूतबाधा, अनेक अशा काही गोष्टी ज्या सत्य ह्या विषय नाही आपला, परंतु अशा गोष्टी देखील मान्यता असते गावाच्या ठिकाणी. आणि परंतु नाही, सावलीची जास्त आवश्यकता आहे. तसेच पुढे एक हार बंधारा देखील बांधण्यात आलेला आहे. ही जमीन आज न उद्या लागवडी क्षेत्राच्या मध्ये येईल, किंवा इथे घरांची देखील बांधणी होऊ शकते जवळपास. त्यामुळे आम्ही भविष्याचा विचार करून ही झाडं लावण्याचा विचार करतो. एक आमची आवड आहे, आणि हे आमच्या आवडीला पूर्ण गावाचं समर्थन आहे, आणि सगळेच खूप आनंदी होतात. आम्ही जेव्हा एखादा टाकतो मेसेज गावच्या ग्रुपवर का झाडं लावायचं आहे, तर नक्कीच सगळेजण धावून येतात. छान वाटतं आम्हाला देखील.
कारण फक्त आम्हाला वाटायचं की आपल्याला जे काय वेळ लागलेला आहे, परंतु नाही, पूर्ण गाव जेव्हा एकत्र येतो तेव्हा वाटतं की सगळ्यांची कलकल आहे की या ठिकाणी झाडं व्हावीत, रुजावीत आणि हळूहळू सगळेजण एकत्र येऊ लागलेले आहेत. खूप छान वाटते. तुम्ही देखील तुमच्या गावात जवळच्या परिसरात झाडे नक्कीच लावा आणि फक्त झाडे लावून होणार नाही मित्रांनो, तर झाडं जगवण्याचा देखील आपण तितकाच प्रयत्न करायला हवा. मुलांना जन्म देऊन होत नाही, तर त्यांचं संगोपन देखील त्याच परीने केलं पाहिजे. दरवर्षी 10 झाडे लावण्यापेक्षा फक्त 2 झाडे लावा, परंतु त्या 2 झाडांना आपण जगवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यांना कुंपण म्हणा किंवा उन्हाळ्यात त्यांना पाणी म्हणा, त्यांना काहीकांना हवा लागते. त्यासाठी बघा इथे किती जोराची हवा असते, सुसाट, कारण खुला भाग आहे आणि या समुद्राकडून येणारे वारे त्यांना पाडण्याचा प्रयत्न करतात अशा झाडांना. काही वेळेला जी मोकाट जनावर असतात, बैल, म्हशी, ती त्यांना अंग घसून ते झाड पाडण्याचा प्रयत्न करतात, परंतु आम्ही हार मानत नाही. आम्ही दरवर्षी दोष देत बसत नाही, त्याच जोमाने प्रयत्न करतो. आणि ह्या वर्षीचं हे लावलेलं पहिलं झाड तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा हव्या आहेत ह्या झाडाला जगण्यासाठी. नक्की शेअर करा इतरांना देखील आणि कमेंटच्या माध्यमातून तुमचे आशीर्वाद असू द्या आमच्या ह्या झाडासाठी. तोपर्यंत पुन्हा एकदा भेटू नवीन कोऱ्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद. विटी लाईन स्टारला नक्की सबस्क्राईब करा.